मित्रांनो नमस्कार, मी चंद्रकांत गुड्डे आणि आपण पाहत आहात धाराशिव डायलॉग। आज आपण तानाजी सावंत यांच्या राजकारणातील अर्थकारणावर चर्चा करणार आहोत। तानाजी सावंत यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आहे। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजी सावंत यांनी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहता त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून केली। मात्र तिथे संधीची शक्यता दृष्टीपथात नसल्याने त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आणि खूपच कमी काळात त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन केली। त्याचा फायदा घेत संपर्क प्रमुख, उपनेता अशी पदे भूषवली। 2016 मध्ये यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडून आले आणि येथेच त्यांच्या राजकारणातील अर्थकारणाला सुरुवात झाली। धाराशिव व सोलापूर या दोन जिल्ह्याचे ते एकटेच संपर्क प्रमुख झाले। फडणवीस सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात ते चक्क कॅबिनेट मंत्री झाले। विधान परिषदेचे 3 वर्ष शिल्लक असताना भूमपरंडा येथून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले। महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले होते। मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या सावंतांनी लगेचच स्वपक्षावर टीका करायला सुरुवात केली। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये ते भाजपाबरोबर गेले व जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षित असल्याने भाजपाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन त्यांनी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उपाध्यक्षपदी विराजमान केले। पुढे ते एकनाथ शिंदे सोबत जाऊन परत कॅबिनेट मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री झाले। ते काही काळ परभणीचेही पालकमंत्री होते। सध्या ते त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना धाराशिवचे खासदार बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत। महायुतीच्या मेळाव्यात माजी खासदार रवींद्र गायकवाड सर यांना जाणीवपूर्वक बोलू न दिल्यामुळे अगोदरच जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज आहेत आणि परवा उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देताना विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीत अर्वाच्य व अशोभनीय असे वादग्रस्त वक्तव्य केले। ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांना 10 कोटी रुपये चेकने दिल्याचे जाहीर वक्तव्य केल्याने दोन्ही गटाचे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओढवून घेतलेली ही नाराजी त्यांच्या अर्थकारणाने कमी होईल असे वाटत नाही। त्यामुळे अर्थकारणाच्या जोरावर राजकारण करणारे भाजपला वाकवून त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून देऊन ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यात यशस्वी होतील का? पुढे विधानसभा निवडणूक तानाजी सावंत हे सुद्धा कमळावरच लढतील अशी चर्चा सर्वत्र चालू आहे। खेकड्यामुळे धरण फुटले, मैं सीएम की भी नहीं सुनता, मी काय भिकारी आहे काय, महाराष्ट्राला भिकारी बनवेन असे अजब व मस्तवाल वक्तव्य करणारे तानाजी सावंत आता पुतण्याला कमळावर खासदार करण्यात यशस्वी होतील की ओरिसातील प्रतापचंद्र सारंगी यांच्यासारख्या सायकलवर फिरणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भारत देशाच्या मंत्रिमंडळात स्थान देणारा भारतीय जनता पक्ष आपला आदर्शवाद सोडून राजकारणात अर्थकारण करणाऱ्या सावंतांना उमेदवारी देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। नमस्कार।